अर्थात टीबीएम काराबी या संघाकडून संदेश आपण जर पहिलाच गुण मिळवला तर वॉरियर स्पोर्ट्स यांच्याकडून वॉरियर स्पोर्ट्स चा आवडता खेळाडू म्हणून संदेश आपण जर एक गुण टिपला तर आपल्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस वॉरियर स्पोर्ट्स यांच्याकडून. आणि एका चढाईमध्ये जो खेळाडू 3 गुण मिळवेल त्याच्यासाठी हेमंत मोकल कारावी यांच्याकडून 500 रुपये. कोणताही खेळाडू दोनही संघांपैकी कोणताही खेळाडू चालेल आपल्याला 500 रुपयांचं त्या ठिकाणी बक्षीस मिळेल. आता मात्र पुष्पम चढाईसाठी आपण पाहतोय खूप सुंदर आणि अतिशय रोमांचकारी चढाया अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत आपण पाहतोय पुष्पमच्या माध्यमातून. एक सिंपल चढाई आहे परंतु त्या चढाईमध्ये धार आहे, परंतु त्या चढाईमध्ये आक्रमकता आहे. आणि पहिल्या पॉइंट साठी दीपक सालावकर यांच्याकडून पुष्पम आपल्यासाठी 200 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. अभिनंदन. पुन्हा एकदा संदेश वॉरियर स्पोर्ट्स या संघाचा वॉरियर स्पोर्ट्सचा आवडता खेळाडू अर्थात संदेश आपल्यासाठी देखील 500 रुपयांचं बक्षीस आहे जे महेश कोळी यांच्याकडून आलेलं आहे. पुन्हा एकदा पुष्पम चढाईसाठी या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाच्या प्रांगणामध्ये येत असताना आता मात्र थांबवण्याचं काम केलं, अडवण्याचं काम केलंय अर्थात गणी सुशांत मोकल. आणि खरोखर सुंदर अशी या ठिकाणी आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. या दोनही एक हेमंत मोकल यांच्याकडून 3 गुणांसाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. दोनही संघासाठी ऑफर आहे. जो खेळाडू एका चढाईमध्ये 3 गुण मिळवेल अशासाठी 500 रुपयांचं बक्षीस हेमंत मोकल कारावी यांच्याकडून आलेलं आहे. आणि वॉरियर स्पोर्ट्स कडून अकादेवी आपल्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आलंय. वॉरियर स्पोर्ट्स यांच्याकडून अकादेवी बोरी आपल्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे. इथे वॉरियर स्पोर्ट्स खऱ्या अर्थानं सपोर्ट करतोय या कबड्डी स्पर्धेला. अर्थात अप्पर देखील वॉरियर स्पोर्ट्स यांच्याकडनं दिलेले आहेत. आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी आपण क्वार्टर मध्ये फायनल मध्ये देखील पाहिलं असेल, सेमीफायनल मध्ये देखील पाहिलं असेल. जो संघ पराभूत होतोय या पराभूत संघातील उत्कृष्ट खेळ करणाऱ्या चढाईपटूसाठी वॉरियर स्पोर्ट्स यांच्याकडनं त्या ठिकाणी अप्पर आहे. आणि ऑफर्स मात्र या ठिकाणी सातत्यानं सुरू आहेत. जिंकणं आणि हरणं या दोनही गोष्टी तितक्याच महत्वाच्या. मात्र जिंकण्यासाठी प्रत्येक संघ आलेला आहे. पराभूत झालो तरी हा एक खेळाचा भाग आहे, हा खेळाचा भाग आहे. त्याच्यामुळे जरी पराभूत झालो तरी दुःखी आणि कष्टी होण्याचं कारण नाहीये. कारण आपणच खेळतोय एक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, एक जिल्ह्याचं रिलेशन आहे. तुमचं आमचं सर्वांचं रिलेशन आहे. सुंदर एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन पुन्हा एकदा आपण पाहिलं ते म्हणजेच या ठिकाणी बोरी संघाच्या प्रांगणामध्ये खूप सुंदर 2-3 असा हा गुणफलक त्या ठिकाणी आपण पाहतोय. 8 नंबरची जर्सी प्रदान केलेला अर्थातच बोरी संघाचा खेळाडू. परंतु अतिशय सुंदर असं जाळं त्या ठिकाणी विणलं गेलं. त्या जाळ्यामध्ये ते खेळाडूला अडकवला, पकडला आणि खेळाडू मात्र त्या ठिकाणी बाद झाला. पुन्हा एकदा संदेश पाटील आणि वॉरियर स्पोर्ट्स कडून संदेश पाटील आपण एक जरी गुण मिळवला तरी आपल्यासाठी 500 रुपयांचं बक्षीस आहे. वॉरियर स्पोर्ट्सचा एक आवडता खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला या ठिकाणी बक्षीस लावण्यात आले. संदेश पाटील आपल्यासाठी ऑफर्स मधून ऑफर्स या ठिकाणी येत आहेत. खूप सुंदर अर्थात आजच्या कबड्डी स्पर्धेतील हा अंतिम सामना फायनल मॅच. बारा नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू आपण पाहतो. दोनही पेठ तालुक्यातील संघ आहेत, एकमेकांना माहिती असणारे संघ आहेत. एकमेकांचा खेळ मात्र अनेक वेळा त्यांनी पाहिलाय आणि अनुभवलाय. आज मात्र बजरंग बेलीच्या प्रांगणामध्ये हे दोनही संघ एकमेकांसमोर खेळलेले आहेत. अर्थात स्वर्गीय संतोष रामचंद्र पाटील याच्या स्मरणार्थ असणारी ही कबड्डी स्पर्धा. मात्र या कबड्डी स्पर्धेचा सांगता समारोह आपण पाहतो. अर्थात शेवटाकडे निवडलेली ही कबड्डी स्पर्धा मात्र आज आपण पाहतोय.
सामनाधिकारी म्हणून त्या ठिकाणी कार्य करणारे महेंद्र नाईक असतील, सचिन पाटील असतील आणि प्रवीण कदम अर्थात आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी अंतिम सामना हा खेळवतात. आणि या संपूर्ण कबड्डी स्पर्धेचे निरीक्षक पद अर्थात जनार्दन पाटील यानं या ठिकाणी भूषवलंय. अनिल राऊत अर्थात निरीक्षक म्हणून अनिल राऊत हे या ठिकाणी कार्यरत आहेत. या ठिकाणी बोनस प्लस 3 पॉइंट जो खेळाडू मिळवेल अशा खेळाडूसाठी नितेश ढोलके यांच्याकडून 300 रुपयांचं बक्षीस आहे. बोनस प्लस 3 म्हणजे एकूण 4. जर गुण आपण मिळवलं तर आपल्यासाठी 300 रुपयांचं बक्षीस नितेश ढोलके यांच्याकडून आहे. नितेश ढोलके मी आपल्याला धन्यवाद देणार आहे. आपण देखील सातत्यानं अगदी सुरुवातीपासून या ठिकाणी आमच्या खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं उत्तम काम हे आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण होत असताना पाहतोय. आणि याच्यामध्ये अजून एक ऑफर अशी आहे, जर आपल्याला जर हे बक्षीस मिळालं नाही कोणत्या संघाला तर मात्र त्या ठिकाणी हे बक्षीस मंडळाकडे जमणार नाही. पुष्पम या ठिकाणी वादवते पुन्हा एकदा संदेश आपल्यासाठी ऑफर मात्र शेवटपर्यंत असणार आहे. आणि आता मात्र संदेश येणार की थांबणार, परंतु इथे मात्र नाही. या खेळाडूच्या लागलेलं अतिशय चुरशीची झालेली स्पर्धा. एक सामना हा फायनल अंतिम सामन्यासारखा मात्र क्वार्टर फायनल पासून आपल्याला पाहायला मिळाला. तर बघता बघता सामना शेवटेपर्यंत आणि आता मात्र पाहूया आणि चढाईपटू मात्र भाग दिला जातोय. एक गुण मात्र प्राप्त करतोय तो अर्थातच टीबीएम कारावी संघ. तर तुटीत करण्याचा आरंभ मात्र कारावी संघ करतोय. चढाईपटू मूर्ती लहान पण कीर्ती महान असा खेळाडू 5-1 असे समीकरण. 12 नंबरची तो शिकरदान केला खेळाडू त्याला तो अकादमी बोरी संघाच्या प्रांगणात. एक चांगली स्पर्धा पाहायला मिळते. एक चांगली स्पर्धेचं नियोजन देखील इथे या ठिकाणी पाहायला मिळतंय. ते अर्थातच चला पुन्हा एकदा चढाई पाहायला मिळते. ते अकादमी बोरी संघाच्या या चढाईपटूची कबड्डीला साजेशी असणारी शरीरयष्टी पाहायला मिळते. ते अर्थातच अकादमी बोरी संघाचा हा चढाईपटू वारंवार चढाई करणारा. जेव्हा जेव्हा आपला संघ संकटात सापडला तेव्हा आपल्या संघासाठी तारणहार ठरणारा हा खेळाडू. आता पुन्हा एकदा संदेशसाठी एक बक्षीस त्या बाधित आहे. ते 1 गुण प्राप्त केला तर वॉरियर स्पोर्ट अलिबाग यांच्याकडे 500 रुपयाचं पारितोषिक त्यासाठी आहे. आता पाहूया संदेशसाठी आणि संदेश मात्र 500 रुपयाच्या पारितोषिकाचा मानकरी मात्र ठरतोय. तर आता मात्र पाहूया येतोय की थांबतोय आणि रोखण्यात मात्र यश आलं. याचकडून आवडता खेळाडू म्हणून संदेश आपल्यासाठी 500 रुपये आलेला आहे. तदनंतर या ठिकाणी एका चढाईमध्ये 3 गुण मिळवणाऱ्या खेळाडूंसाठी हेमंत मोकल यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस झालेलं आहे. तसे संदेश पाटील आपल्यासाठी एका पॉइंटसाठी आत्ता या ठिकाणी 500 रुपये 500 अधिक 500 एकूण 1000 रुपयांचं या ठिकाणी बक्षीस झालेलं आहे. आणि बोनस प्लस 3 पॉइंट जो खेळाडू मिळवेल अशासाठी नितेश ढोलके यांच्याकडून एकूण 300 रुपयांचं बक्षीस आहे. अशी या ठिकाणी बक्षिसांची मात्र खैरात आहे. शेवटचा सामना आहे, अंतिम सामना आहे, फायनल मात्र मॅच आहे. या ठिकाणी कोणता संघ या ठिकाणी अंतिम जेतेपद मिळवणार आणि या ठिकाणी वैयक्तिक स्वरूपाची बक्षीस आपण पाहतोय. सर्वोत्कृष्ट खेळाडूसाठी LED आहे. तदनंतर उत्कृष्ट चढाई सायकल, उत्कृष्ट पकड सायकल, पब्लिक हिरो सायकल अशा एकूण 3 सायकली आहेत आणि एक LED आहे. अशी या ठिकाणी सुंदर अशी बक्षिसं आपण पाहतो आजच्या कबड्डी स्पर्धेसाठी. निश्चितपणे पुन्हा एकदा संदेश पाटील चढाईसाठी येतोय. सामना मात्र या ठिकाणी 7-5 अशा या गुणफलकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सामना मात्र मध्यंतरासाठी थांबलेला आहे. 7-5 TBL 2 पॉइंट का बबलू 1 गुण. थर्ड रेट मध्ये जो खेळाडू या ठिकाणी गुण मिळवेल अशासाठी हेमंत मोकल यांच्याकडून 200 रुपयांचं बक्षीस आहे. सामना संपेपर्यंत लक्ष द्या.
आणि पलीकडे आता थांब चढाई आहे. या ठिकाणी 3 खेळाडू आहेत. संदेश 3ही गुण जर मिळवलं तर 1000 रुपये वॉरियर स्पोर्ट्स अलिबाग. 1000 3 खेळाडूंसाठी. संदेशजी 1 2 3 1000. आणि हो सुंदर सुशांत मोकल अर्थात गडी. आता 2 खेळाडू आहेत. 500 द्यायचे. 1000 ऑफर मागून ऑफर या ठिकाणी येतात वॉरियर स्पोर्ट्स आणि केवळ संदेश आपल्यासाठी, कारण आपला फॅन वर्ग या ठिकाणी खूप मोठा आहे. पुन्हा एकदा सातत्यानं चढाई करतोय संदेश. आता मात्र काहीतरी घेऊन येणार, कारण घेऊन यायलाच पाहिजे. थर्ड रेड आहे. एकूण हेमंत मोकर यांच्याकडून 200 रुपये आणि आपण जे काही मिळवाल ते अजून तिकडे बोनस असेल. क्या बात आहे. इथे मात्र अडचणी सापडतोय का, परंतु इथे मात्र आपण संदेश येताना पाहतो आणि क्या बात आहे. 1 2 3 4 2 पॉइंट. एकूण 400 रुपये हेमंत मोकल. सुंदर संदेश आपण मात्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी करून दाखवलं. सुंदर ओपन. आणि वॉरियर्स स्पोर्ट्स अलिबाग 500 रुपये संदेश. या ठिकाणी चढाईसाठी एक लोन मात्र त्या ठिकाणी पडतोय 12-5. अर्थात इकडे टीबीएम कारावी संघाकडे मात्र 12 गुण आहेत आणि पलीकडे मात्र अकादेमी बोरी या संघाकडे 5 गुण आहेत. सुंदर सुशांत मोकल. एक अप्रतिम या ठिकाणी, कारण निश्चितपणे आपण टीबीएम संघाला सुरुवातीपासून इथे पाहतोय. बऱ्याच वेळेला ह्या मैदान क्रमांक 2 वर झालाय. त्याच्यामध्ये आपल्याला त्यांच्याकडे संयम आहे ना, हा अफलातून आहे. संयम हा खूप चांगल्या पद्धतीने आहे. मग शेवटामध्ये, अगदी शेवटामध्ये जरी हा संघ गेला तरी पण तो थांबतो, वेट करतो की आपल्याला नेमकं काय करायचं आहे. मित्रांनो, संयम हा खूप महत्वाचा आहे. मग कबड्डी खेळामध्ये असेल किंवा आपल्या जीवनामध्ये असेल, ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. आणि अतिघाई संकटात नाही. मग जे घाईनं निर्णय घेतले जातात ना, हे अनेक वेळेला फेल होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि पुन्हा एकदा संदेश. जर या ठिकाणी अकादेमी बोरी हा संघ विजय झाला तर कोच जगदीश पाटील आपल्यासाठी स्पोर्ट्स वॉरियर स्पोर्ट्स यांच्याकडून 5000 रुपयांचं बक्षीस आहे रोख. आणि सुशांत आपण जर पकड गेले तर आपल्यासाठी 500 रुपये. क्या बात आहे. 500 आणि 1000 शिवाय बोलीच नाही. परस या ठिकाणी आपण परस पाहतोय चढाईसाठी डबल 1. सामना मात्र आपण 5-13 ह्या गुणांवर आपण पाहतोय. अंतिम सामना आहे, शेवटचा सामना आहे, फायनल मॅच आहे. आणि नक्कीच जवळपास आपण आतापर्यंत 13 गुण हे टीबीएम या संघाकडे आपण पाहतोय. नक्कीच आतापर्यंत त्या ठिकाणी थांबलेले संघ जे सेमीफायनल मध्ये आपण पाहिले, ज्यामध्ये धावेरी बेलगडे आणि शिवाई बांधण या संघांना मात्र थांबावं लागलं. हे 2 संघ मात्र त्या ठिकाणी सेमीफायनल मध्ये बाद झाले. आणि निश्चितपणे अंतिम टप्प्यामध्ये या ठिकाणी पात्र ठरलेले 2 संघ, ज्यामध्ये टीबीएम कारावी वर्सेस अकादेमी बोरी. आणि आतापर्यंत टीबीएम कारावी हा संघ मात्र काही गुणांनी आघाडीवर आहे, मात्र पिछाडीवर असणारा संघ मात्र अकादेमी बोरी. अकादेमी बोरी
हा संघ देखील अगदी सुरुवातीपासून पाहतोय, खूप सुंदर खेळी करतोय, बहारदार खेळी करतोय, अगदी पडद्यामागचा खेळ अशा पद्धतीचा खेळ मात्र त्या ठिकाणी केला जातोय. अडवला जातोय, पकडला जातोय आणि खेळाडू मात्र त्या ठिकाणी बाद ठरतोय. अर्थात बोरी संघाचं की यश आहे, 1 गुण मात्र बोरी संघाकडे मात्र वाढतोय आणि 6-13 असा गुणफलक मात्र त्या ठिकाणी लागतोय. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. अकादेमी बोरी 6 आणि टीबीएम 13, 7 गुणांची आघाडी आणि थांबवले. अर्थात कुसुम मात्र त्या ठिकाणी बाद झाला, म्हणजे अजून 1 गुण या ठिकाणी टीबीएम या संघाकडे मात्र वाढतोय. कारण पंचांची भूमिका ही देखील तितकीच महत्वाची असते आणि आम्ही देखील पंचांना अनेक वेळेला त्या ठिकाणी अशा पद्धती